ही कॉन्टेंट साठी करताय, बाकी काही नाही. कॉन्टेंट मध्ये असं इथे एवढे वाईट दिवस चालू आहे, तारक मेहता बघणं खूप वाईट. म्हणजे मी तर काय बोलणार. हाय गाईज, वेलकम टू माय व्लॉग. झालं असं की आम्ही सकाळी फटफट नाश्ता केला आणि आता निघालो आम्ही काला घोडासाठी. हा आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे सगळ्यांचाच काला घोडाला जाण्याचा. मला काहीच आयडिया नाही, मला कोणालाच काही आयडिया नाहीये की आम्ही कसं जाणार आहोत. तर इथून आम्ही पहिले सीएसटीला जाऊ दे, तिथून डिसाईड करू कसं जायचं. तर मी तुम्हाला दाखवते मी कशी जाते आणि तुम्हीही मला नक्की सांगा नेक्स्ट टाइमसाठी. चला चला, तयारी चालू आहे, सगळ्यांची तयारी चालू आहे, तुम्हाला मी नक्की दाखवते. 9 वाजता निघणार होतो आम्ही स्टेशनवर आलो फटाफट एकदम. 1 वाजताची आमची गाडी. ॲक्च्युली लेट झाला जायला खूपच, तयारी वगैरे करता करता. त्यापुढे पोहोचूच आम्ही 1 तासात तिकडे. जेव्हा मनालीला जात होतो ना तेव्हा ना आम्ही मी हनुमई, सिद्धी, अंजली, कुसाई एवढे सगळे पुढे आलो. मनमाड स्टेशनवर पोहोचलो. तसं आमची ट्रेन गेली आणि केयूर अनिकेत आणि जान्हवी एका कारमध्ये येत होते. ते झालेले मग ते डायरेक्ट मनमाडला ओला करून आले. काय पण पुढे पोहोचलो. क्षितिज, मला असं वाटतं आपण खूप लांब फिरायला चाललोय. तुमच्याकडे बॅग येतं. अरे गोरेगाव टू सीएसटी आलो. हेच किती मोठा प्रवास. आम्ही इथे आलो आणि इथे आल्यावर समजलं की जेव्हा आपण बॅग लॉकरमध्ये ठेवतो तेव्हा इथे स्टिकर लावावं लागतं. आणि वेळेवर खूप धावपळ झाली. ॲक्च्युली 4-6ची गाडी आणि ऑलरेडी 3 वाजले. तर काला घोडाला जायला 1 तास लागणार आहे. माहीत नाही कसं काय होईल ते. सिच्युएशन आल्यावर ॲक्च्युली समजतं आपल्याला. पण नंबर लिहिला. आतमध्ये एक चॉक होता. मग त्यांनी तर बोलला की नंबर लिहा प्रत्येक बॅगवर. मग चॉक लिहि 1, 5, 2, 4, 6, 6 आणि आतमध्ये एवढे मोठे बॅग. आम्ही आता इकडून म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टनेच निघालो. नाही, आम्ही इथून आहे ना स्टेशनच्या बाहेर आल्यावर इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यानेच निघालो. इथून काहीतरी टॅक्सी 11 मिनिटावर आहे आणि वॉकिंग जर गेलं तर अर्धा तास लागतो असं त्यांनी आम्हाला वाटत नाही. तर तिथून त्यांनी 200 रुपये 6 लोकांचे घेतले. असं 50 रुपये सीट आहे. बघू आता आम्ही इकडून किती वेळ लागतो आम्हाला. मी तर सांगते तुम्हाला. तर चला मग बघूया. मी पोहोचलो काला घोडा फेस्टिवलला. खूप जास्त गर्दी आहे आणि ऊन पण खूपच जास्त आहे. ऊन खूप जास्त ऊन आहे आणि कदाचित तिकडे येताना ना संध्याकाळी आलेलं ना तर बेटर असेल. म्हणजे संध्याकाळच्या ऊन कमी वगैरे असं. पण वाईब जी आहे ती प्रॉपर मेलावाली वाईब आहे. खूप छान, खूपच. स्टॉल्स वगैरे इकडे लागलेले आहेत मस्त. नाही भाई काम करते. हा भाई सही आहे ना. आपल्याला नंतर आपण नंतर ब्लॉग मध्ये बघून घेऊ. आतापर्यंत तर आम्ही जस्ट एक्सप्लोअर करतोय की काय काय बघण्यासारखं आहे. भूक लागली, तहान लागली आहे, वरून गरमी आहे. जर तुम्ही प्लॅन करत असाल काला घोडाला यायचं तर असे आउटफिट्स नका घालून. थोडे लूज आउटफिट्सच घालून आहे. टी शर्ट वगैरे ते बरं राहील. तेवढी गरमी पण आलेलं बेटर. आणि मोस्टली इव्हिनिंगला आलं ना तर हवा पण राहील. कारण माईक पाहिजे. माईकची गरज पण आहे. त्याच्या मागे छान आहे. जो हत्ती आहे त्यांनी सुतळीपासून तयार केलेला आहे. खूप छान. म्हणजे खूपच सुंदर अशा प्रकारे त्यांनी घडवलेलं आहे. हात लावून दाखवू शकते. ही सुतळी आहे आणि त्यांनी तयार केलं. खूपच छान आहे. खूपच.
झालं 450 4,500. हां ओके इथे बघू हां इथे बघू गेट ह्याची काय असते प्राईस? 1200. ही आहे 1200ची आणि तुम्ही स्वतः बनवलेली म्हणजे स्वतः डिझाईन करतात तुम्ही स्वतः करता? म्हणजे ऑफकोर्स तुमची टीम असेल ती करते ना? छान आहे ना ब्रेड. त्यांची जी टीम आहे ना ती ही स्वतः डिझाईन करते, ही त्यांची हँडमेड आहे अच्छा. असं सांगताय हो. मला. एक हे ठेव. हे माझं रेकॉर्ड होतं. याच्यात 39 आहे. छान तो आहे शूज बघ design. वरचा सेकंड हे घेऊन नंबरचा दे आणि हा वाला? 39 दे. हे नको आहे? याच्यात घाल 39 दे. डोक्यात घाल. इसका प्राइस क्या है? खूप छान. ह्याची काय आहे? क्या उसकी सही जगह है? 4000ची. पण Nice. खूपच छान डिझाईन खूप छान केलेलं ॲक्च्युली त्यांनी. खूप भारी वॉटरमेलन नाही हा मोगू पेमेंट हो गया रे. काय का कसं होतं मोगू पाणी आहे का मोगू मी नकोय. मोगू हे मोगू इतकं लाईन लावून घेतलेलं आहे 15 मिनिटापासून. बघू काय ते. सकाळची टरबूज चांगलं लागतं. नॉट बॅड. फ्लेवरवर डिपेंड करतं. नॉट बॅड. about the काला घोडा. well it's an artsy festival for the artsy people. You gotta come here, enjoy culture and everything. Like if you're interested in any sort of cultural events or artistic things, it's a nice place. It gets crowded a bit, but it's okay. I think it's worth it. Yeah, there are a lot of things. See, there are a lot of handlooms, handicrafts, etc. Like this The- elephant. Yeah, all of these stalls and everything. Yeah. There are a lot of things happening. You gotta go around. वो पता ना काला घोड़ा कहाँ पे? मेन अपना आम्हाला आता इकडे दिसलं काय मुंबई फिल्म सिटी. तर क्षितिज इतके जास्त पळत आले. मी मध्ये ती क्लिप ऍड करेल तुम्हाला. मी दाखवते क्षितिजची. क्षितिजने इथे आल्यावर पहिला फोटो इथे काढला. बाकी कुठेच काढला फोटो काढला नाही. इथे आल्यावर त्यांनी फोटो काढला. इतके पळत आले त्यांना हे दिसलं ते फेमसाठी. प्रेम धावपळ का मुंबई फिल्म सिटीचं दिसलं धावपळ का? अच्छा आता आम्ही इकडून काला घोडावरून निघालो. काय लिहिलं तर ॲक्शन माहिती आहे ना जिओमेट्रिकल म्हणजे जिओमेट्रिकल म्हणून इथे सगळ्यात थीम आहे जिओमेट्रिक. माइक चालू आहे ना माइक चेक. बिग बॉस मुझे हर्ट हो रहा है. बिग बॉस मुझे हर्ट हो रहा है. ये लड़की बहुत परेशान कर रही है. तर आम्ही इथून निघालो आणि आता बघू कसं जायचं कुठे जायचं आहे. सेम टॉप आणि कुठेतरी आसपास आम्ही कॅफे किंवा काहीतरी जेवणाचं बघतो कारण की यांची गाडी पण इथूनच आहे. CST वरूनच आहे 6 वाजेची. त्यामुळे मी तर घरी जाणार आणि हे लोक सगळे नाशिकला जाणार. बघू इकडून एक्झिटला आलो आहे. कुठे मिळतं का आम्हाला काही खायला? म्युझियम आहे बघते. इथून कॅफे बायको कोण आहे तुमची? एक्सक्यूज मी बायको कोण आहे? बिग बॉस मुझे हर्ट हो रहा है. ये लड़की बार बार परेशान किए जा रही है. बिग बॉस आम्ही जातो आहे लिओपोर्ड कॅफेला. काय झालं होतं क्षितिज सांगा तुम्ही आता. अरे सगळ्यांना माहिती तेच तर लिओपोर्ड कॅफेला 26/11चा हल्ला झालेला तिथे आम्ही आज जातो. अजूनही तिथे बुलेट्सचे वॉलवर मार्क आहेत. खूप गर्दी बुलेट्सचे मार्क असते. आहे. हां तर तिथे ना ॲक्च्युली खूप गर्दी असते. म्हणजे दरवेळेस आम्ही येतो खूप गर्दी असते. हाय तर आम्ही गेलेलो होतो काला घोडाला आणि तिथे आम्हाला एकही स्टॉल किंवा काय खाली मिळालं नाही 6 लोकांसाठी. नाही आलं नाही. आणि आम्हाला विचार आला की लिओपोर्ड कॅफेला जाऊ. पण ॲज युजल लिओपोर्ड कॅफेला खूप जास्त वेटिंग होती. त्यामुळे आम्हाला बिलकुलही जाता आलं नाही लिओपोर्ड कॅफेला. खूप वेळेस आम्ही ट्राय केलं ॲक्च्युली लिओपोर्डला जायचं पण नाही. 2 लोकांचीही तिथे जागा नव्हती. ऑफकोर्स आम्ही 6 लोक होतो म्हणून नव्हतोच जाणार पण 2 लोकांचीही तिथे जागा नव्हती. मग आम्हाला विचार आला की इथे
इथेच कुठेतरी जाऊ. नाही, एक meal झाला मग ना. आम्ही मॅगडीला आलो. येऊन कुठे आलो आम्ही मॅगडीला. लिओपोर्डवरून आम्ही डायरेक्ट मॅगडीला आलो. shit. अजून- हे लोक सगळे जाणार आणि मी एकटी घरी जाणार. मी तुम्हाला सांगेल माझा दिवस मग हे कसा कसं गेला. आलं? कालाघोडाचा आपलं एक्सपिरियन्स खूप छान होता. मायनस केला ऍड केलं नाही केलं होतं मी पण मग तिथे आलं नाही चेक नाही आलं. हे कसं काढू आता मी? कितीचा बर्गर एवढं काय? मी तेच शोधत होते. हा म्हणजे That is माझा नाही महाराजा केला. इसलिए it is एवढा. तिचा प्रश्न नाही कळत एवढा काय. आम्ही आता आलो तसंच निघालो. मॅगडी मधून जेवण वगैरे केलं आणि निघालो. यांची गाडी आहे 7 वाजताची. ट्रेन पंचर आणि अनिकेत आम्ही पोहोचलो 9:30 वाजता कुठे? आणि आम्हाला भेटायला आली आकांक्षा. हे बघा, आले सांगून दिलं सांगून दिलं. शिवानी ब्लॉग्स करते. ब्लॉगमध्ये आहे ऑफिशियली. तो आकांक्षाची तर अशी स्पेशल ओळख करून द्यायची गरज नाही. ओ माय गॉड. डॉक्टर साहेबा आल्या आल्या हातावर लिहून दिलं. दाखव तुझा हातही आल्या आल्या मेडिसिन हातावर लिहिलं. फायनली हे सगळे निघाले नाशिकला आणि मी चालली माझ्या घरी. नाशिकला कधी जात असतं लाईक सबस्क्राईब अँड शेअर. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब